सारखी सारखी बटाट्याची भाजी खाऊन खूप कंटाळा आला, तर आज म्हटलं चला मुलांसाठी मस्त असे बटाट्याचे काप बनवू. अतिशय खमंग होता ते. डाळ भात आणि चपातीसोबत तुम्ही हे तोंडी लावू शकता. तर नक्की करून बघा. कशी आहे रेसिपी, चला तर सुरू करू. श्री शिवाय नमस्तुभ्यं मैत्रिणींनो, मी अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत मस्त चटपटीत बटाट्याची काप. त्यासाठी तर मी एक बटाटा सालून घेतलेला आहे, साल काढून वरची. आता आपण या बटाट्याचे छोटे छोटे काप करून घेऊ. तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला बटाट्याचे काप करून घ्यायचे. तर या पद्धतीने बघू शकता बटाट्याचे काप करून घेतलेले आहे. आता आपण याला मसाला लावून घेऊ. तर मसाल्यासाठी इथे घेतलेला आहे गरजे इतकं मीठ, अद्रक लसूणची पेस्ट 1 चम्मच, 1 चम्मच छोटा हळद आणि गरजे इतकं लाल तिखट. आता या मसाल्यामध्ये आपल्याला हे बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर बघू शकता पूर्ण मसाला मी या बटाट्याला लावून घेतलेला आहे. आता इथे मी एका वाटीमध्ये थोडा रवा घेतलेला आहे. आता तयार झालेले हे बटाटे आपण या रव्यामध्ये कोट करून घेऊ. या पद्धतीने बघू शकता. आता सर्व बटाटे या रव्यामध्ये या पद्धतीने कोट करून घ्या. तरी इथे सर्व काप रव्यामध्ये कोट करून झालेले आहेत. आता आपण याला अर्धा तास साईडला ठेवू, म्हणजे छान रव्यामध्ये उरतील. तर अर्धा तास झालेला आहे. आता आपण हे एका पॅनमध्ये फ्राय करून घेऊ. तर इथे एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं. पॅनला पूर्ण बाजूने तेल लागलं गेलं पाहिजे, या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं. आता तयार केलेले काप आपण या पॅनमध्ये फ्राय करून घेऊ. आता खालची साईड चांगली भाजलेली आहे. आता आपण याला पलटी करून घेऊ. या पद्धतीने वरच्या साईडनं पण थोडंसं तेल घालायचं. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. मस्त क्रिस्पी होईपर्यंत खालची साईड पण भाजून घ्यायची. तर मस्त दोन्ही साईड ब्राऊन कलर होईपर्यंत भाजल्या गेलेल्या आहे. आता याच्यावर थोडी थोडी कोथिंबीर घालू. आता राहिलेले बटाट्याचे काप पण त्या पद्धतीने फ्राय करून घेऊ. तरी ते तयार झालेले आहेत मस्त आपले चटपटीत बटाट्याचे काप. तर तुम्ही नक्की करून बघा. खायला एकदम टेस्टी लागतात. तुम्ही चपाती डाळी बरोबर हे थोडे लावू शकतात. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.